नमस्कार. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे अगदी महत्त्वाच्या विषयाची आम्ही 30 प्रश्नांची रॅपिड फायर सिरीज घेऊन आलेलो आहेत, ज्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपला काय होऊ शकतो, अभ्यास होतो, जास्तीत जास्त आपण प्रश्न बघू शकतो. तर जसं नाव तसंच काम असायला पाहिजे. रॅपिड फायर सिरीज आहे. आपण पटापट काय करूया, 30 प्रश्नांची उत्तरे अगदी 10 मिनिटामध्ये काय करूया, कंप्लीट करूया. तर इथं पहिला प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणती व्याख्या बालविकासाकडे अंगुली निर्देश करते असं म्हटलेलं आहे. तर पहिला दिलेला आहे की बालकांच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंतचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बालविकासशास्त्र आहे. दुसरा दिलेला आहे की बालविकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकास अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे. जर लहान बालकांना आईवडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्याचा विकास निकोप आणि निरामय होतो. पण जर बालक ह्या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. याच्यामध्ये जे बालविकासाकडे जे अंगुली निर्देश करतात ते सर्वच मुद्दे करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. रॅपिड फायर सिरीज आहे. आपण का आणि कसं हे नंतर बघूया. दुसरा इथं प्रश्न दिलेला आहे की बालविकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता. पहिला आहे ई.बी. हॅरलॉक, सरोजिनी सॉवर्सियन, इरिकसन आणि एफ.डब्ल्यू. टेलर. तर यापैकी एफ.डब्ल्यू. टेलर हा बरोबर उत्तर येईल, कारण की एफ.डब्ल्यू. टेलर हे अमेरिकन यांत्रिक अभियंता होते. त्यामुळे हे बालविकासाशी संबंधित लेखक नाहीत. तिसरा प्रश्न घेऊया की बालविकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते. तर चुकीचे विधान कोणते आहे चारपैकी. तर विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते, विकासाची प्रक्रिया अखंड चालणारी असते, की विकास होत असताना सूक्ष्मपणे होत असते. तर याच्या चुकीचे जो विधान आहे की विकासाची प्रक्रिया ही खंडित स्वरूपाची आहे, कारण की तो अखंडित असते. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बालविकासामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास आणि मानसिक विकास. यामध्ये सर्वच जे विकास आहेत ते बालविकासामध्ये समाविष्ट असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 1, 2, 3, 4 हा आपलं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न घेऊया. रॅपिड फायर आपलं नावच आहे. आपण अगदी जलद गतीने सर्व प्रश्नांची उजळणी करत आहोत. बालविकासामध्ये खालील बाबींचा समावेश होत नाही. कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. तर आर्थिक विकासाच्या, बौद्धिक विकासाच्या, भावनिक विकासाच्या की मानसिक विकासाच्या. तर फक्त आर्थिक विकासाचा समावेश होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर खालील अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल म्हणजे काय. आता जिथं आपण काय म्हणतो शारीरिक विकासाच्या आकारामध्ये आपण त्याला मापन करू शकतो, त्याला आपण वाढ म्हणतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. विकास होणार नाही, समृद्धी होणार नाही, प्रगती होणार नाही. प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे वाढ होय, विकास होय, समृद्धी होय की प्रगती होय. तर याच्या बरोबर उत्तर होईल. त्याला आपण काय म्हणूया, वाढ म्हणूया. त्यानंतर नवजात अवस्था ही 1 महिना ते 2 वर्ष असते, 30 दिवसापर्यंत असते, 2 ते 6 वर्ष असते की 6 ते 12 वर्ष असते. याच्या बरोबर जे उत्तर येईल तो येईल 30 दिवसांपर्यंत ही नवजात अवस्था असते. पुढला प्रश्न बघूया आपण. शैशवावस्था रिकामी जागा असते. ते 1 महिना ते 2 वर्ष, 30 दिवसापर्यंत, 2 ते 6 वर्ष की 6 ते 12 वर्ष. तर शैशवावस्था आपण 1 महिना ते 2 वर्षापर्यंत घेतो. त्यानंतर बाल्यावस्थेचा कालावधी कोणता असतो. तर 1 महिना 2 वर्ष असतो, 30 दिवस की 2 ते 6. तर याच्या बरोबर येईल की 2 ते 6 वर्ष हा बाल्यावस्थेचा काळ असतो. त्यानंतर किशोरावस्थेचा जो काळ आहे तो विचारलेला आहे. तर 6 ते 12 वर्ष हा किशोरावस्थेचा काळ असतो. त्यानंतर औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाची योग्य वय हे 6 वर्ष असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर बालवाडी किंवा अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते. तर बालवाडी आणि अंगणवाडीचे जे शिक्षण आहे हे शैशवावस्थेमध्ये दिली जाते, कारण की ते 1 महिना ते 2 वर्षापर्यंत चालते. पुढला प्रश्न आपण बघूया. पटापट बघूया, सटासट बघूया. आपण आपला वेळ न घालवता बघूया. पुढला इथं प्रश्न दिलेला आहे की बालविकासाचा योग्य क्रम दर्शविणारा पर्याय कोणता. तर बालविकासाचा योग्य क्रम पर्याय क्रमांक 1 असेल. पहिला नवजात अवस्था, मग शैशवावस्था, मग किशोरावस्था आणि त्याच्यानंतर कुमारावस्था येते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर शैशवावस्थेतील नसणारे लक्षण कोणते. नसणारे लक्षण आपल्याला इथं शोधायचे आहे आणि शैशवावस्थेत नसणारे लक्षण हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे की समलिंगी शारीरिक आकर्षण निर्माण होते. हे शैशवावस्थेचे लक्षण नाही. त्यानंतर वंशपरंपरेनुसार आईवडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना आपण
काय म्हणतो, त्याला वांशिक भेद, अनुवांशिकता, लिंगभेद की वर्तनभेद म्हणतो. याच्या बरोबर उत्तर येईल अनुवांशिकता, पर्याय क्रमांक 2. आणि त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या रिकाम्या जागा जोड्या असतात, तर त्या 23 जोड्या असतात आणि एकूण गुणसूत्र हे 46 असतात. पुढला आपण प्रश्न बघूया की स्त्रियांच्या पेशींमध्ये रिकाम्या जागा गुणसूत्रे आढळतात, तर पेशींमध्ये एकूण 46 गुणसूत्रे आढळतात आणि जोड्या 23 आहेत. त्यानंतर स्त्री व पुरुषांच्या मिलनाच्या वेळी रिकाम्या जागा लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाल्यास मुलाचा जन्म होतो. तर मुलाचा जन्म केव्हा होतो, तर जेव्हा स्त्री आणि पुरुषाच्या आपल्याला कोणत्या गुणसूत्राचा संयोग होतो, क्ष आणि य, पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विचारला आहे की मुलीचा जन्म केव्हा होतो, तर मुलीचा जन्म हा क्ष आणि क्ष, एक्स आणि एक्स गुणसूत्र मिळाल्यावर होतो. पुढला प्रश्न आपण बघूया की शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते जर केव्हा. पहिलाच याचं बरोबर उत्तर पहिलाच असेल, विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली गेली तर. त्यानंतर शिक्षकाद्वारे निर्देशित हे होणार नाही. त्यानंतर शिक्षकांची भूमिका केंद्रस्थानी होणार नाही आणि शिक्षक निर्देश देत असले हे सुद्धा होणार नाही. ठीक आहे, रॅपिड फायर आपली सिरीज आहे. 30 प्रश्न अगदी सटासट आपण घेऊन येत आहोत. त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की शिक्षण प्रभावी होते जर. आता शिक्षण केव्हा प्रभावित होईल, या 4 पर्यायापैकी जो चौथा पर्याय दिलेला आहे की विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग केला जात असेल तर शिक्षण हे अधिक प्रभावी होते, पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर वर्गातील उत्तम शिक्षक हा काय असतो, तर विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे पोषण करतो, विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो, विद्यार्थ्यांना जगातील वास्तविक परिस्थितीमध्ये सम्मिलित करतो. हे तीनही बरोबर आहेत, म्हणून वरील सर्व हा काही त्याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर सृजनात्मकतेची रिकामी जागा हे वैशिष्ट्य आहे, मौलिकता, प्रवाहशीलता, लवचिकता की वरील सर्व. तर सृजनशीलतेचे हे सर्वचे सर्व म्हणजे मौलिकता, प्रवाहशीलता, लवचिकता हे काय वैशिष्ट्य आहेत, म्हणजे वरील सर्व याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की सामान्य विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अध्यापन संबंधित खालील वैशिष्ट्ये असतात. पहिला दिलेला आहे अध्ययनात क्रियाशीलता, विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची योग्यता, स्वतः कृती करून नवीन अनुभवाद्वारे ज्ञान प्राप्त करणे. तर याचे जे काही बरोबर उत्तर येईल, याचं बरोबर उत्तर होईल हे तिन्हीचे तिन्ही काय आहेत त्याचे बरोबर वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे, म्हणजे वरील सर्व हा आपला उत्तर होईल. त्यानंतर मंदगतीने शिकणाऱ्या बालकास कशाची गरज असते, तर मंदगतीने शिकणाऱ्या बालकास ही कशाची गरज असते, तर अतिरिक्त सहायतेची की विशेष सहायतेची, त्याच्याबरोबर उत्तर येईल अतिरिक्त सहायतेची. त्यानंतर जेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे विद्यार्थ्यांनी चूक उत्तर दिले असता तुम्ही काय कराल, तर त्याचं जे काही बरोबर उत्तर होईल तो पर्याय क्रमांक 1 होईल. त्याला दुसरा प्रश्न विचाराल ज्यामुळे विद्यार्थ्याला आपले उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की अध्यापनाची खालील व्याख्या करता येईल. अध्ययनाची सुविधा, शिक्षकाद्वारे धनाचे स्थानांतर व विद्यार्थ्यांमध्ये धनाचे संपादन किंवा ग्रहण करणे, पाठ्यपुस्तकाचे वाचन की शिक्षकाद्वारे ज्ञानाचे स्थानांतर. त्याचे जे बरोबर उत्तर येईल ती अध्ययनाची सुविधा करणे म्हणजेच काय होय, अध्यापन होय असे त्याची व्याख्या असेल. त्यानंतर खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता, तो परावर्तन आहे का, आंतरक्रियात का, प्रक्षेपण आहे की संकलन आहे, याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 परावर्तन. तर अध्यापनाचा स्तर हा परावर्तन आहे. शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे. व्याख्यान पद्धती की वर्णनात्मक पद्धती, आंतरक्रियात्मक पद्धती की वरील पैकी कोणतेही नाही, याचं बरोबर उत्तर येईल की शिक्षकांनी आंतरक्रियात्मक पद्धतीचा योग्य वापर करावा. यामध्ये आपली रॅपिड फायर सिरीजचे 30 प्रश्न आपण पटापट घेतलेले आहेत. अशाच प्रकारे पुढली पण सिरीज घ्यायची का, ही सिरीज कंप्लीट करायची का, मला कमेंट्स करून नक्की सांगा. इथंच थांबतो. नमस्कार.